जनमताचा विश्वास, आपली बातमी सत्यतेची. आपण पाहतात न्यूज टाइम्स महाराष्ट्र. पुण्यातील खंडणीखोर पत्रकाराने केला कहर. फक्त पैसेच नाही तर नवीन मोबाईलची पण मागणी केली. पत्रकारिता क्षेत्रात खंडणीखोर आणि लुटारूचा धुमाकूळ. ब्लॅकमेल करून खंडणी घेणारा रोहा तालुक्यातील निबी येथील पत्रकार समीर रामा बामुगडे याने एका महिलेला बातमी छापून बदनामीची भीती दाखवून आधी 60,000 आणि नंतर 1,00,000 अशी रक्कम घेतली असून तो एवढ्यावरच थांबला नाही तर मला नवीन मोबाईल पण घेऊन द्या अशी विचित्र मागणी करून पत्रकारिता क्षेत्राला काळीमा फासण्याचा प्रकार केला आहे. गणपती बाप्पा मोरया, नवीन मोबाईल पाठवा असे बोलून देवाचे नाव घेऊन या पत्रकाराने घाणेरडे कृत्य केले आहे. एवढेच नाही तर मी आणि माझा मुरुडचा एक मित्र दारू प्यायला बसलोय, आम्हाला पैसे कमी पडतात असे सांगून वारंवार गुगल पे वर 2,000 पाठवा, 900 पाठवा, 500 पाठवा, 507 पाठवा, 300 पाठवा. जर पैसे पाठवणे बंद केले तर बातमी छापेन असे बोलून वारंवार पैसे मागण्याचे गलिच्छ प्रकार त्याने केलेले आहे. पत्रकार असल्याची बतावणी करणारा रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील निबी येथे राहणारा समीर रामा बामुगडे हा गुंड प्रवृत्तीचा असून रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, रोहा, पाली येथील पोलीस स्टेशनला यापूर्वीच त्याच्या विरुद्ध खंडणी आणि इतर गुन्हे दाखल झालेले आहे. विशाल मालवणकर आणि संजय गिरी गोसावी यांच्या सांगण्यावरून समीर बामुगडे हा वारंवार खोट्या बातम्या छापून महिलेची बदनामी करत असून वारंवार पैसे मागत आहे. यांतील विशाल मालवणकर या व्यक्तीच्या विरोधात कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात बलात्काराच्या गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. जर तू मला पैसे दिले नाहीस तर तुझे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करून तुला तोंड दाखवायला जागा शिल्लक ठेवणार नाही असे बोलून बामुगडे याने गुगल पे वर वारंवार पैसे घेतले. त्यानंतर 27 जून रोजी त्याने 1,00,000 रुपयांची मागणी केली. त्यापैकी 20,000 रुपये घेतले आणि उर्वरित रक्कम घेण्यासाठी तो मंडणगड येथे आला. तेथे 80,000 रुपये घेऊन स्वतः व्हिडिओ प्रतिक्रिया पण दिली आहे की सदरच्या खोट्या बातम्या मी विशाल मालवणकर आणि संजय गिरी यांच्या सांगण्यावरून छापलेल्या आहेत. यापुढे मी तशा बातम्या छापणार नाही. तसेच तशा प्रकारचा लेखी जबाब देखील समीर बामुगडे याने मंडणगड पोलीस ठाणे येथे लेखी स्वरूपात दिलेला आहे. परंतु आता तो पुन्हा बातम्या छापण्याची धमकी देऊन पैशाची मागणी करू लागला असल्याचे सदर महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. नाव आलेलं आहे की समोरच्या व्यक्तीने विशाल मालवणकरांनी जे पुरावे पाठवले त्या पुराव्याच्या आधारे वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं होतं. पण सदर हे वृत्त धांदात खोटं आहे आणि संजय गिरीनी फक्त तोंडी बोलून गेला की मला 30 लाखाला विजय काते यांनी फसवलं आहे. हे पण धांदात खोटं आहे. सदर याच्यावर वृत्त प्रसिद्ध करण्यात येईल. जनमताचा विश्वास, आपली बातमी सत्यतेची. आपण पाहतात न्यूज टाइम्स महाराष्ट्र.